निवडणूक आयोग मतदार याद्यांचा घोळ आणि त्यासोबतच ईव्हीएम मशीन संदर्भात उपस्थित केल्या जाणाऱ्या शंका या सगळ्यांमध्ये एक महत्वाची बातमी समोर आलेली आहे. ती फारशी कोणत्या दैनिकांमध्ये प्रसिद्ध झालेली नाही, मात्र सर्वोच्च न्यायालयानं एक निर्णय दिला आणि त्यामुळं एक पराभूत उमेदवार विजयी घोषित करण्यात आलेला आहे. ही निवडणूक नेमकी कुठे झाली आणि सर्वोच्च न्यायालयानं असा काय निर्णय दिला, या सगळ्या संबंधी आपण जाणून घेणार आहोत या व्हिडिओमध्ये. नमस्कार, मी उन्मेष खंडाळे. आपण पाहताय माय महानगर लाईव्ह. सर्वोच्च न्यायालयानं 11 ऑगस्ट रोजी एक निर्णय दिला. तो म्हणजे सरपंच निवडणुकी संदर्भात हरियाणामधील पानिपत, जिथे मराठ्यांचं युद्ध झालं होतं आणि त्यामध्ये मराठ्यांचा पराभव झाला होता. त्यामुळे पानिपत हे महाराष्ट्राशी जरा जवळचं नातं आहे. या पानिपत मधील लखानू या गावामध्ये एक निवडणूक झाली. 2023 मध्ये ही निवडणूक झालेली होती. या सरपंच पदाच्या निवडणुकीमध्ये मोहित मलिक याचा जो प्रतिस्पर्धी आहे कुलदीप सिंग याच्यासोबत त्याची ही लढाई होती आणि या निवडणुकीमध्ये मोहित मलिकचा पराभव झाला आणि कुलदीप सिंग विजयी घोषित करण्यात आलेलं होतं. मात्र मोहित मलिकने या निवडणुकीला, या मतमोजणीला आव्हान दिलं. ईव्हीएम वरती ही निवडणूक झालेली होती, हे विशेष. या ईव्हीएमच्या मतमोजणीला मोहित मलिक यांनी आव्हान दिलं आणि जिल्हा न्यायालयामध्ये जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडे जेव्हा ही मतमोजणी झाली, त्याच्यामध्ये मोहित मलिक 51 मतांनी विजयी घोषित करण्यात आलेलं होतं. मात्र निवडणुकीचं प्रमाणपत्र जे आहे, विजयाचं प्रमाणपत्र जे आहे, ते कुलदीप सिंग यांच्याकडे असल्यामुळं त्यांनी या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान दिलं आणि उच्च न्यायालयानं कुलदीप सिंग यांच्या याचिकेला, या निर्णयाला स्टे दिला आणि त्यामुळं कुलदीप सिंग हेच सरपंच पदावरती कायम राहिलेले होते. या सगळ्या न्यायालयीन प्रक्रियेमध्ये नंतर मोहित मलिक यांनी हायकोर्टाचे जो निर्णय आहे त्याला सुप्रीम कोर्टामध्ये आव्हान दिलं आणि सुप्रीम कोर्टामध्ये जेव्हा याची सुनावणी झाली, त्यामध्ये मोहित मलिक यांच्या बाजूने हा निर्णय आलेला आहे. मोहित मलिक यांचा जी याचिका आहे ती सर्वोच्च न्यायालयाने स्वीकारली. त्यावरती सुनावणी झाली आणि मोहित मलिक यांनी जे आव्हान केलेलं होतं की मला जी मतं मिळालेली आहेत 1051, तर ती माझी मतं आहेत आणि जो प्रतिस्पर्धी उमेदवार आहे कुलदीप सिंग यांना फक्त 1000 मतं आहेत. त्यामुळं या निवडणुकीमध्ये फेरफार झालेला आहे, मतांमध्ये गोंधळ झालेला आहे आणि हा गोंधळाबद्दल सर्वोच्च न्यायालयाने फेर मतमोजणीचा निर्णय घेतला. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश सूर्यकांत, जस्टिस दीपांकर दत्ता आणि जस्टिस NK सिंग यांनी या सगळ्या प्रक्रियेची सगळी सुनावणी केली आणि त्यांनी सांगितलं की 6 ऑगस्टला जिल्हा निवडणूक अधिकारी हे पुन्हा एकदा मतमोजणी करतील आणि मोहित यांनी जे सांगितलेलं होतं की एका वॉर्डमध्ये त्यांना अधिक मतदान झालेलं होतं आणि हा वॉर्ड त्यांचं प्राबल्य असलेला वॉर्ड होता आणि तिथेच त्यांना कमी मतदान झाल्याचं दाखवण्यात आलं आणि ती मतं त्यांचे प्रतिस्पर्धी कुलदीप सिंग यांना देण्यात आल्याचा त्यांचा दावा होता. तर हा दावा मान्य करत 3 न्यायाधीशांच्या खंडपीठाने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना या संबंधीची पुन्हा एकदा मतमोजणी करण्याचे आदेश दिले. म्हणजे यामध्ये लक्षात घेतलं पाहिजे की 3 वर्षांपूर्वी निवडणूक झालेली होती. 3 वर्षानंतर फेर मतमोजणीचा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं दिलेला आहे आणि या फेर मतमोजणीमध्ये 1051 मतं ही मोहित मलिक यांना मिळाल्याचं स्पष्ट झालं. यासाठी सर्वोच्च न्यायालयानं त्यांच्या देखरेखीमध्ये ही फेर मतमोजणी घेतली. या फेर मतमोजणीचं व्हिडिओ रेकॉर्डिंग देखील करण्यात आलेलं आहे. त्यामुळं हा निर्णय महत्वाचा मानला जातोय, कारण नुकताच निवडणूक आयोगानं 45 दिवसाच्या नंतर इलेक्ट्रॉनिक डेटा जो आहे निवडणुकीचा तो रद्द करण्याचा, तो नष्ट करण्याचा निर्णय घेतलेला आहे. नुकताच हा निर्णय झालेला आहे. त्या पार्श्वभूमीवरती सर्वोच्च न्यायालयानं दिलेला हा निर्णय महत्वाचा मानला जातो, कारण 3 वर्षानंतर पुन्हा एकदा फेर मतमोजणी होते आणि पराभूत उमेदवार जो दाखवलेला आहे त्याला विजयी घोषित करण्याचा निर्णय झालेला आहे. तर यामध्ये मोहित मलिक यांना 1000 मतं दाखवण्यात आलेली होती आणि त्यांचा जो वॉर्ड होता, ज्या वॉर्डमधून त्यांना सर्वाधिक मतं मिळण्याची अपेक्षा होती, तिथेच त्यांना कमी मतं मिळाली होती आणि त्यामुळे त्यांना या निकालावरती शंका आली. त्यानंतर त्यांनी
निवडणूक अधिकाऱ्यांकडे फेर मतमोजणीची मागणी केली. त्यांच्या गावात या निवडणुकीवरून मतमोजणीवरून गोंधळ झाला आणि त्यानंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी फेर मतमोजणी घेतली होती. त्यामध्ये स्पष्ट झालं की 51 मतं ही मोहित यांची मतं कुलदीप सिंग यांच्या मतांमध्ये मोजली गेली आणि त्यामुळे त्या 51 मतांमुळे त्यांचा विजय झाल्याचं घोषित करण्यात आलेलं होतं. मात्र त्यावेळी कुलदीप सिंग यांना नियुक्तीचं पत्र दिलं गेलं. सरपंच पदी ते त्यांचा विजय झाला असं पत्र दिलं गेलं आणि त्यामुळे हा सगळा गोंधळ झाला आणि यामुळे ही निवडणूक जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडे फेर मतमोजणी झाली. त्यानंतर हायकोर्टामध्ये या संबंधीला स्टे देण्यात आला आणि सर्वोच्च न्यायालयाने हायकोर्टाचा निर्णय फिरवत यामध्ये पराभूत झालेले मोहित मलिक यांचे फेर मतमोजणी करून त्यांचा विजय झाल्याचं घोषित केलेलं आहे. यामध्ये ईव्हीएमचा काही घोटाळा झाला का, तर तसं मात्र अजून आढळून आलेलं नाहीये. तर ही मानवी चूक आहे, ज्यामध्ये 51 मतं ही कुलदीप सिंग यांच्या खात्यामध्ये जोडण्यात आली आणि त्यामुळे मोहित मलिक यांचा पराभव झाल्याचं स्पष्ट झालं. मात्र या सगळ्या निर्णयामुळं निवडणुकीनं जो निर्णय दिलेला आहे की 45 दिवसामध्ये सर्व व्हिडिओ फुटेज आणि इलेक्ट्रॉनिक डेटा नष्ट करायचा, रद्द करायचा, या सगळ्या निर्णयाला मात्र या निकालानं थोडंसं आव्हान दिल्यासारखं मानलं जात आहे. ही सगळी माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. त्यासोबतच असेच राजकीय व्हिडिओ पाहण्यासाठी माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.